या मैदानासाठी, या क्रीडांगणासाठी परिचित असणारे हे संघ आहेत. अनेक वेळा या स्पर्धेमध्ये सातत्याने भाग घेत की दोन्ही संघ सेमीफायनल आणि फायनलपर्यंत पोहोचलेले असे मातब्बर असे संघ आहेत. मनोज कोतवडे विरुद्ध दर्यासागर गावकडी सामन्याला सुरुवात झालेली आहे. कोतवडे संघाचे 9 नंबरचे खेळाडू गावकडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये पहिली चढाई होती आणि उजव्या साईडला असलेली त्यांची चढाई होती. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. दर्यासागर संघाचे उंचपुरे असे 28 नंबरचे खेळाडू चढाईसाठी अत्यंत सावधगिरीने त्यांनी आपल्या चढाईला सुरुवात केलेली आहे. त्यांची संघातर्फे पहिली चढाई आहे. चढाई करतायत उजव्या डाव्या कोपऱ्यामध्ये थोडंसं निदान रेषेच्या आतमध्ये जाऊन खोलवरती चढाई पुन्हा एकदा मागे सरकत त्यांची चढाई होती. आपल्या उंचीचा परंतु यशस्वी अशी पकड म्हणावी लागेल. चांगलं टॅकल केलेलं आहे ते कोतवडे संघाने आणि दर्यासागर संघाचा खेळाडू हा बादोन मैदानाच्या बाहेर. कोतवडे संघाचे चढाईवीर दर्यासागर संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. मध्यरेषण चढाई संपून आपल्या संघाकडे परतलेत. दर्यासागर संघाचे 17 नंबरचे चढाईवीर चढाई करण्यासाठी मनोहर कोतवडे संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. बरोबर चढाई पाहूया. सुरेख अशी पकड करण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय तो दर्यासागर संघाचा चढाईवीर निसटण्याचा प्रयत्न पुरापूर केला होता, परंतु तेवढं चपळाचं क्षेत्ररक्षण आणि पाहायला मिळालं ते मनोज कोतवडे संघाकडून. या ठिकाणी खोलवर चढाई आहे. मनोहर कोतवडे संघाच्या 2 नंबर चढावीराची 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत. ते दर्यासागर गावकडी संघाचे 2-2 आणि 1 असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी चढाई समोर आपल्या संघाकडे परत येतो कोतवडे संघाचा चढाईवीर. साथीच्या साथी खेळाडू मैदानामध्ये आहेत ते मनोहर संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत. आणि या ठिकाणी डुअर डायरेक्ट चढाई करण्यात आला तो मनोहर संघाचा 2 नंबर चढाईवीर. 5 खेळाडू मैदानामध्ये असं या ठिकाणी पाहूया. डुअर डायरेक्ट आहे या ठिकाणी यांना पॉईंट काही करून घ्यावंच लागेल. या ठिकाणी सुरेख असं पायाने कोपरक्षकाला पाहण्याचा प्रयत्न करणे बाद होतोय तो कोपरक्षक दर्यासागर संघाचा आणि 1 पॉईंट मिळतोय तो मनोहर कोतवडे संघाला. दोन्ही नावाजलेले संघ आहेत तालुक्यातील. दर्यासागर संघाच्या उंचपुरे असे चढाईवीर कोलवर चढाईवरती कोपरक्षकाला पॉईंट मिळण्याचा प्रयत्न केला होता आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. कोतवडे संघाचे 9 नंबर चढाईवीर 4 खेळाडू मैदानामध्ये ते दर्यासागर संघाचे चढाई करतोय तो मनोहर संघाचा चढाईवीर. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई त्यांची कोपरक्षकाला पाय टिपण्याचा प्रयत्न दिसतोय. अद्याप चढाई चालू ठेवले. उपस्थित प्रेक्षकांच्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला श्रीयुत श्याम शितप आपल्याला दिसत आहेत की कालपासून या सामन्याचं ते शूटिंग करतायत. यूट्यूबवरती श्याम शितप नावाचं एक चॅनेल आहे. त्या चॅनेलवरती लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे थेट प्रक्षेपण या सामन्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी श्रीयुत श्याम शितप गेले 2-3 वर्ष या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेला आपली हजेरी लावतात आणि विना मोबदला ही ती सेवा देत असतात. तेव्हा काही क्रीडा रसिकांना घरी बसून सुद्धा हे सामने किंवा ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांच्यामुळे ही संधी उपलब्ध झाली. तरी श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळाच्या वतीने श्रीयुत श्याम शितप यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी 2 चढतोय तो दर्यासागर गावकडी संघावरती आणि नव्याने पुन्हा एकदा
सगळे खेळाडू मैदान उतरले. या ठिकाणी चढाई करण्यात आलाय. दर्या सागर संघाचा उंच पुरेस चढाई. या ठिकाणी खोलवर चढायला आणि पाया कोपराने कोपराक्षाला पायाने टिपला आणि बाद होतोय तो. मनोहर संघाचा कोपरक्षक दरम्यान चढाई करण्यासाठी मनोहर संघाचे चढाईवीर 9 नंबर चढाईवीर चढाई करण्यासाठी दर्या संघाचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी निदान दिशेवर सावध घेऊन चाललेली चढाई कोणत्याही गडी विटण्याचा प्रयत्न झाले परंतु चढायला पुन्हा सुरुवात केली. पाहूया खोलवर आक्रमक पवित्र चालते आणि पाहूया छटापीठ अतिशय सुरेख या ठिकाणी पकड पाहायला मिळते ती दर्यासागर कोतवडे संघाकडून आणि बाद होतोय तो एक कोतवडे संघाचा चढावीर. या ठिकाणी बोथ आउट झाले. मला वाटतं पकड करताना दर्यासागर संघाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आणि कोतवडे संघाचा चढावीरला पकडलं. तो चढावीर मैदानाच्या बाहेर. असे दोन्ही संघाला 1-1 गुण मिळाले आणि या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो दर्यासागर संघाने. पुन्हा एकदा दर्यासागर संघाचा उंच पुरेस चढावीर. या आधी चढाईमध्ये त्याने 1 गुण मिळवला होता. पाहूया पुन्हा एकदा त्याच बाजूने सुरुवात केली. खोलवर चढाई कोपऱ्याला पॉइंट प्रयत्न असतो आणि या ठिकाणी सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला कोतवडे संघाकडून आणि बाद होतोय तो 1 चढावीर दर्यासागर संघाचा मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा या आधी जे चढाईमध्ये त्यांना बाद केलं होतं ते 9 नंबर चढाई पुन्हा एकदा नव्याने मैदानातून पुन्हा एकदा चढाईला आलाय. दरम्यान चढाई करतोय. 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत. पहिली सुरुवात सावध करणे होते नंतर ते आक्रमक पवित्र घेतात आणि या ठिकाणी गडी टिपण्याचा प्रयत्न करतात का अद्याप चढाई चालू आहे आणि मध्यरेषेवर येऊन चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत आहेत. दर्यासागर 27 नंबरचे चढाईवीर 7 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करतोय. या ठिकाणी खोलवर चढाई आहे. बोनस मारण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. चढाई चालू या ठिकाणी पाहूया झटापट मध्यरक्षण एकट्याने पकड करण्याचा प्रयत्न करून यशस्वी पकड आणि बाद होतोय तो कोतवडे संघाचा मध्यरक्षक आणि 1 गुण मिळतोय तो दर्यासागर संघाला. पुन्हा एकदा कोतवडे संघाचा 9 नंबर चढावी. पाहूया या ठिकाणी सुरुवातच आक्रमक अशी केले. पाहूया या ठिकाणी झटापट पाहायला मध्ये पकड करण्याचा प्रयत्न करा. 1 खेळाडू बाद करून मला वाटतं 2 खेळाडू बाद करतोय तो मनोहर संघाचा चढावीर. या ठिकाणी आता पहिली चढाई त्यांची यशस्वी झाली. मला वाटतं 4 चढाई झाल्या होत्या याआधी आणि 5व्या चढाईमध्ये तो 2 पॉईंट मिळवले त्याने. धन्यवाद. 27 नंबरचे चढाईबद्दल चढाई करतायत मनोहर स्पोर्टच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्यरेषे मधल्या फळीचा गडी हाताने टिपून त्यांनी 1 गुण आपल्या संघाला मिळवून दिले. 2 नंबरचे चढाईबद्दल चढाई करण्याकरता पूर्णपणे सावध आणि बचावात्मक अशी त्यांची चढाई आहे. दोन्ही बगला हलत्या ठेवून गडी हाताने टिपण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. पुन्हा संतपणे मध्यरेषेकडे चढाई संपून परतले. दर्यासागर संघाने टाइम आउट घेतलेला आहे. दरम्यान सामना सुरू झालेला आहे. उंच अशी हनुमान उडी मारून क्षेत्ररक्षण भेटण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला तितकंस यश आलं नाही. 28 नंबरचा खेळाडू मैदानाबाहेर जाताना दिसतोय. 9 नंबरचे चढाई बाजूला चढाई करण्याकरता दर्या सागरच्या क्षेत्ररक्षणामध्ये दोन्ही बगला हलत्या ठेवून डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई आहे.
मध्य रेषेकडे आणि चढाई संपून परतली आणि टाइम आउट घेतलेला आहे मनोहर स्पोर्ट. यानंतर होणारा सामना पंचक्रोशी मर्यादित जय हनुमान गव्हाळीवाडी विरुद्ध राधाकृष्ण मालपवाडी. दोन्ही संघांनी मैदानाबाहेर उपस्थित राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर त्वरितच त्या सामन्याला सुरुवात होईल. 4 विरुद्ध मनोहर स्पोर्टचे चढाई बहादर, 2 नंबरचे चढाई बहादर चढाई करतायत. खोलवर चढाई. अरे रे 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 थोडासा नजर चुकीमुळे ते टायकल झालेले आहेत आणि मनोहर स्पोर्टचे 2 नंबरचे खेळाडू मैदानाबाहेर जाताना दिसत आहेत. 27 नंबरचा चढाई बहादर मगाशी ज्याने उंच उडी मारून दाखवली होती, सॉरी ते बाहेर आहेत. माफ करा. मनोहर स्पोर्टच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करतात. 27 नंबरचे चढाई बहादर चढाई संपून परतले. हाफ टाइम पॉइंट सांगा. 15-5. 15-5. दर्यासागर 5, कोतवडे 15. या होणार हॅलो यानंतर होणारा पंचक्रोशीचा पहिला मनोहर सामना स्पोर्ट 15 आणि दर्यासागर 5. 10 गुणांची आघाडी आहे. हॅलो यानंतर होणारा पंचक्रोशीचा पहिला सामना जय हनुमान गव्हाळीवाडी विरुद्ध राधाकृष्ण मालपवाडी. दोन्ही संघांना दुसरा पुकार. मनोहर संघ कोतवाडीचे 9 नंबरचे चढाई बहादर चढाई संपून परतलेले आहेत. आता चढाई करण्याकरता दर्यासागर गावकडी संघाचे चढाई बहादर. बरीचशी आघाडी म्हणजे मोठी आघाडी म्हणावी लागेल. 10 गुणांची आघाडी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि या आघाडीला कशा रीतीने तोंड दिलं जातं हे पाहायचं आहे. मनोहर कोतवडे संघाचे चढाई बहादर चढाई करण्याकरता दर्यासागर गावकडीच्या क्षेत्ररक्षणामध्ये 4 विरुद्ध 1 असा हा सामना आहे. संत गतीने चाललेला सामना आहे. मनोहर संघ कोतवडे चढाई करण्याकरता यशस्वी चढाई. सगळेच एक राहिला. एकाच चढाईत 3 खेळाडू बाद केलेले आहेत. सॉरी
या ठिकाणी बक्षीस लावलं होतं. एकाच चढाईत 3 खेळाडू बाद करायचे होते आणि दादा बेर्डे यांच्याकडनं पैशांची मावळती ते कोथवडे संघाचा 2 नंबर चढाईवर पटकावला. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई केली होती दर्यासागर संघात चढाईवर आणि 1 गडी बाद केला. दरम्यान चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा या आधी चढाईमध्ये 3 गडी बाद केलेला हा चढाईवीर 2 नंबरचा चढाईवीर कोथवडे संघाचा सावधगिरीने चढायला सुरुवात केली. निदान दिशा पार करतोय. चढाई चालू ठेवले. काहीसा मध्यंतरानंतर पिछाडीवरचा होता तो दर्यासागर संघ पिछाडी भरून काढतो. या ठिकाणी पाय खोलवर चढवती कोपराक्षर पाय टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि चढाई संपून आपल्या संघात परततो. आता मात्र चढाई करण्यात आले तो उंच पुरेसा 28 नंबरचा चढाई दर्यासागर संघाचा निदानिशा पार करून चढायला सुरुवात. या ठिकाणी खोलवर चढाई कोपराक्षर पाय टिपण्याचा प्रयत्न आहे. मध्यम चढाई चालू ठेवली. 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत. पाहूया तितक्याच चप्पल असं क्षेत्रक्षण आणि पाहूया या ठिकाणी छाटा अतिशय सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते ती मनोहर संघ कोथवडे संघाकडून. मला वाटतं कंटिन्यू आपल्याला या ठिकाणी पकड पाहायला मिळत ते कोथवडे संघाकडून. आणि एक थर्ड रेड आहे, डुओ डाय रेड आहे. पाहूया पुन्हा एकदा डुओ डायचा चढाईवीर 2 नंबर चढाईवीर चढाई करण्यासाठी दर्यासागर संघाच्या क्षेत्रक्षणी निदानशा पार केले. सावधगिरी चढायला सुरुवात केली. या ठिकाणी पाहूया मध्येच मध्यरक्षकाला हटवण्याचा प्रयत्न केला डुओ डायरेर आणि पाहूया या ठिकाणी मध्येच मध्यरक्षक टीम आणि या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुरेख असं चपळी म्हणता येईल ती चढाईवीराची. या ठिकाणी 2 गडी बाद केले. डुओ डायरोटी पहिली सुरुवात चढाईची संत गतीत केली. त्यानंतर 2 गडी बाद केले ते या चढाईवीर दरम्यान चढाई करण्यासाठी दर्यासागर संघाचे चढाईवीर कोथवडे संघाच्या. या ठिकाणी पाहूया गोलवर चढाई होती मध्यभागी. पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये त्या चढाई चालू आहे. 4 खेळाडू मध्ये ते मनोहर संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतले. सात 25 मनोहर संघ 25 दर्यासागर गावखडी 7. भली मोठी अशी आघाडी आपल्याला मनोहर संघ कोथवडीकडे दिसते आणि ह्या आघाडीला कशा रीतीने तोंड दिलं जातं काय आपल्याला चित्र बदलताना दिसतं हे आता थोड्याच वेळात आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळेल. दरम्यान गावखडी संघाचे चढाई करण्याकरता खोलवर चढाई आहे. पूर्ण क्षेत्र रक्षण आहे. बोनस मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि आपली चढाई संपून ते परतलेली आहे. चढाई करण्याकरता कोथवडे संघाचे चढाई करतायत. शेवटची 4 मिनिटं सामन्याचा उत्तरार्ध आहे. शेवटची 4 मिनिटं आहे. पूर्णपणे कालहरण करण्याचा मनोहर संघ कोथवडे यांच्याकडून प्रयत्न दिसतो. तिसरी चढाई डू ऑर डाय. अशी आपल्याला चढाई पाहायला मिळते. 17 नंबरची चढाई करतायत मनोहर संघ कोथवडेच्या क्षेत्ररक्षणामध्ये. मनोहर स्पोर्टला 1 गुण दिलेले आहे. हे काय वाटतं हे काय यानंतर होणारा पहिला पंचकृषीचा सामना जय हनुमान गावळेवाडी विरुद्ध राधाकृष्ण महापवाडी दोन्ही संघांना
तिसरा व अंतिम पुकार. तिसरी चढाई करण्याकरता 11 नंबरची चढाई बादर. शेवटची 3 मिनिटं सामन्याचा उत्तरार्ध आहे. शेवटची 3 मिनिटं आहे. 2 पॉइंट. 2 पॉइंट मनोहर संघाला गिफ्ट. दरम्यान चढाई करण्याकरता दर्यासागर गावकडी संघाची चढाई बद्दल 6 नंबरची चढाई करतात. खोलवर चढाई आहे, त्यांना टॅकल करण्याचा प्रयत्न होता मधल्या फळीचा आणि 3 नंबरचे खेळाडू मैदानाबाहेर जाताना दिसत आहेत. इथे सुपर टायकल ओपन होता आणि 2 गुण गावकडी दर्यासागर संघाला मिळालेले आहेत. दरम्यान चढाई करण्याकरता उंच उरे 28 नंबर चढाई बद्दल चढाई करून परतलेले आहेत. शेवटचं 1 मिनिट 3 विरुद्ध 1. इथे सुद्धा सुपर टायकल ओपन आहे, पाहूया. हॅलो, चला. कोथरूड विजयी. पंचकृषीचा पहिला सामना जय हनुमान गवळीवाडी विरुद्ध राधाकृष्ण महापौडी. दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झालेला आहे. दोन्ही संघांनी मैदानात ताबा घ्यायचंय. आता काँग्रेसवाले. आता जो आपल्या समोर चालू सामना होता त्यामध्ये मनोहर कोथवडे संघ हा विजयी झालेला आहे.